आणि आता बातमी आहे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम संदर्भात। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झालाय का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय, कारण विषप्रयोग झाल्याचा प्रसार माध्यमांवर दावा केला जातोय। तर उपचारासाठी दाऊद कराचीतील रुग्णालयात दाखल असल्याचाही दावा करण्यात येतोय। पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांच्या व्हिडिओतून हा दावा करण्यात आलाय, पण भारत आणि पाकिस्तान सरकारकडून या बातमीला दुजोरा दिला गेलेला नाहीये। तर या प्रकरणी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज पाकिस्तानची परिस्थिती म्हणजे अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे, कारण पाकिस्तान अधिकृतरित्या ही बाब मान्यही करू शकत नाही की दाऊद इब्राहिम आमच्या भूमीत आहे आणि त्याच्यावरती विषप्रयोग झालाय। आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे हा विषप्रयोग भारताने केला असा खोटा आरोप देखील पाकिस्तान करू शकत नाही। याला कारण असं आहे की आतापर्यंत पाकिस्तानतर्फे अधिकृत भूमिका हीच होती की दाऊद आमच्या भूमीत नाही, आम्हाला माहिती नाही। परवेज मुशर्रफ भारतात आल्यानंतर हेच बोलले होते